स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनांचा आपण ज्या काही टेक्निक आता सांगितल्या, ज्या काही एक्झामिनेशन सांगितल्या, त्या एक्झामिनेशनचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, शास्त्रोक्त अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा, त्याच्यासाठी आवश्यक ती पुस्तके कोणती वापरायची, आवश्यक तो अभ्यासक्रम कोणता निवडायचा, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचं कोचिंग कोणत्या पद्धतीने आपल्या वसई आणि विरार नालासोपारामध्ये उपलब्ध आहे याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी IBCS चे संस्थापक संचालक श्री प्रज्ञेश तामाणेकर सर आपल्याला यापुढे माहिती देतील. तत्पूर्वी माझा सर्वांना एक प्रश्न आहे, आपण किती लोक आहात की जे प्रायव्हेट नोकरीसाठी आले? कृपया करून हात वरती करा. जे खासगी नोकरीसाठी आले उंच हात जाऊ दे थोडासा. ओके. आणि आपल्यामध्ये किती लोक असेल की ज्यांना खरोखर सरकारी नोकरी करायची आहे? खरोखर सरकारी नोकरी करायची आहे, हात वरती करा, लाजू नका. गव्हर्नमेंट तुमचेच पैसे घेऊन तुम्हाला पगार वाटतो, त्यामुळे अजिबात लाजायची गरज नाही. किती लोक आहेत ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे? ज्यांचे हात दिसतात ते IBCSच्या काउंटरला दिसले पाहिजे. मी प्रज्ञेश तामाणेकर सरांना विनंती करतो की आपण कृपया करून पुढील मार्गदर्शन करायचं आहे. तत्पूर्वी आपले इंटरव्ह्यूज चालू होण्यासाठी अजून 20 मिनिटाचा अवकाश आहे. आपल्या वेळेबद्दल मी सर्वांची पुनश्च एकदा तसदी घेतो आणि प्रज्ञेश सरांना विनंती करतो की आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाविषयी माहिती द्यावी. नमस्कार. सर्वप्रथम साई चैतन्य सेवाधाम यांचे मी आभार व्यक्त करतो. माननीय व्यासपीठ आणि बसलेले पक्षात मी जास्ती वेळ नाही घेणार. माननीय रेडकर सरांनी बरंच चांगलं मार्गदर्शन केलं आहे, ते एक्सपिरियन्स आहे. मी त्यांचं व्याख्यान आधी पण ऐकलेलं आहे. ते अतिशय पोटतिडकीने लोकांना सांगतात, आव्हान करतात आणि जी लोक त्याचा फायदा घेतात, जी मुलं घेतात त्यांना फायदा नक्कीच होतो. ओके. मी डायरेक्टली पॉईंट टू पॉईंट बोलतो. बाकीच्या गोष्टींमध्ये मी माझं इंट्रोडक्शन देण्यात पण वेळ घालवत नाही. मी मुद्देसूद पॉईंट टू पॉईंट सांगायचा प्रयत्न करतो. स्पर्धा परीक्षा काय आणि कशा? भारतामध्ये 3 स्पर्धा परीक्षा मानल्या जातात मोठ्या मोठ्या स्वरूपात. वन इज UPSC, MPSC, SSC. UPSC आणि MPSC साठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी असतं. UPSC मी असा शब्द सांगायचा प्रयत्न करतो, प्रिलिम 400 मार्कांची असते, मेन्स 2350 मार्कांची. MPSC राज्यसेवा प्रिलिम 400 मार्कांची आणि या वर्षापासून मेन्स 2350 मार्कांची केलेली आहे, 1750 + 600. UPSC साठी वर्षाला 1000 वॅकन्सी निघतात. MPSCला वर्षाला राज्यसेवेला शक्यतो 350च्या आसपास वॅकन्सी निघतात. ते गोष्ट वेगळी आहे की संयुक्त STI क्लर्क अशा वेगवेगळ्या तलाठी अशा हजारो वेगवेगळ्या परीक्षा पण निघतात, ज्या MPSC राज्यसेवेच्या अभ्यासक्रमात तुम्ही करू शकता. तिसरी एक्झाम ज्याला आम्ही म्हणतो SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन. रेडकर सर पण SSC क्लिअर झालेले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन हा 1975चा बोर्ड आहे. देश चालवण्यासाठी जी वर्कफोर्स लागते ती तयार करायचं काम SSC करतो. मी असं सांगतो की SSC तर निघालेली पोरं ही देश चालवतात आणि त्याच्याकडून चालवून घेतात UPSC तर निघालेली पोरं. स्टाफ सिलेक्शन कमिशन जितके वेळा मी SSC बोलतोय, बऱ्याच जणांना SSC काय ते माहीत नसतं. जितके वेळा मी SSC बोलतोय, SSC = 100% रेल्वे, बँकिंग, इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस, NRA एक्सेट्रा. जो मुलगा मुलगी स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी अभ्यास करतो तो एका वर्षामध्ये जर तो ग्रॅज्युएट असेल तर एका वर्षामध्ये एका सिलेबसवरून 30 पेक्षा जास्त परीक्षा देऊ शकतो वेगवेगळ्या. या 30 परीक्षांपैकी कुठली एक परीक्षा जरी त्याने क्रॅक केली तरी त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब मिळतो, जिकडे स्टार्टिंग ग्रॉस सॅलरी त्याची 45,000 रुपये आहे. हीच गोष्ट जर फक्त मुलगा 12वी झाला असेल, 18 द एज ऑफ 18, तर त्याच सिलेबसमधनं तो 20 ते 25 परीक्षा देऊ शकतो वेगवेगळ्या एका वर्षात. प्रत्येक पुढच्या वर्षात 20-25 वेगळ्या. आणि तोच मुलगा जर फक्त 10वी झालेला आहे, 18 वर्ष कंप्लीट, तर तो मुलगा 10 ते 15 एक्झाम आरामात देऊ शकतो. तर समजण्याची गोष्ट ही आहे की मला जर तुम्ही विचारलं की तुझं पहिलं प्रेम काय, मी नेहमी सांगतो MPSC. मला MPSC जास्ती श्रद्धा आहे किंवा आवडतं. पण कोणी सांगितलं ते सगळं ठीक आहे, पण मी आता ग्रॅज्युएट आहे, मला लवकरात लवकर करिअर करायचं आहे, जॉबला लागायचं आहे, फॅमिली माझ्यावरती रिस्पॉन्सिबल आहे. सो मी सरळ ब्लाइंडली सांगेन की तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, रेल्वेसाठी अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही 6 महिन्याच्या अभ्यासक्रमाच्या जोरावरती तुम्ही सरळ नियरली कमीत कमी 50,000च्या पगारावरती लागता. हे मी कमीत कमी सांगतोय. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकिंगच्या POची सॅलरी या क्षणाला मुंबईला 1,62,000 रुपये आहे. IBPSची बँकेमध्ये जे बँक ऑफ इंडिया वगैरे जे बँक आहेत त्याची ग्रॉस सॅलरी नियरली 1,10,000च्या आसपास आहे. मला सांगण्याचा हेतू तुम्हाला सिंपल आहे. आता या सब्जेक्टसाठी मगाशी सरांनी पण सांगितलं किती विषय आहेत, फक्त 5.
मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, जनरल नॉलेज, कम्प्युटर. मराठी टॉपिक येतो तो MPSC साठी येतो, पण बाकीच्या स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वेसाठी हा टॉपिक बाजूला असतो. तुम्ही विचार करून बघा, हे 5 विषय आणि अभ्यासाची लेवल किती आहे, तर फक्त 4थी ते 10वी. 10वीच्या बाहेरचा एकही प्रश्न विचारला जात नाही. बऱ्याच मुलांना असं वाटतं की अरे मी कॉमर्स केलेलं आहे तर मी SSC ला कसं जाऊ, किंवा मी आर्ट्स केलं आहे तर बँकिंगच्या एक्झामला कसं जाऊ. काहीच फरक पडत नाही. हा पूर्णच्या पूर्ण सिलेबसची लेवल 4थी ते 10वी आहे. तुम्ही 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम हा सगळ्यांनी जवळपास सेम केलेला असतो, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही त्या गोष्टीमध्ये. सगळ्यात मजेशीर गोष्ट इकडे ही आहे की हे 5 विषय जे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे, कधी तुम्ही आमचं बोलणं झाल्यानंतर आजचा दिवस गेल्यानंतर घरी जाऊन तर तुम्ही एक पण चेक करा की याची कट ऑफ किती असते, म्हणजे किती मार्कामध्ये सिलेक्शन होतं. हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल. 200 मार्कांपैकी मी IBPS POची कट ऑफ सांगतोय तुम्हाला 3-1 वर्षांपूर्वीची. 200 मार्कांपैकी ज्या मुलाला फक्त 61 मार्क मिळाले होते त्या मुलाला IBPSने इंटरव्ह्यू कॉल दिलेला होता. 61 म्हणजे 30%. इकडे 2 पद्धतींच्या कट ऑफ असतात, एक सब्जेक्ट वाईज कट ऑफ आणि दुसरं ओव्हरऑल कट ऑफ. सब्जेक्ट वाईज कट ऑफ काय, गणितमध्ये, मॅथ्समध्ये 50 पैकी 6 मार्क मिळाले तर तो मुलगा पास झालेला होता. तुम्ही विचार करून बघा, स्कूल कॉलेजमध्ये 100 मार्कांपैकी 35 मार्काला पासिंग असतं, 50 पैकी 18 पाहिजे, पण इकडे फक्त 50 पैकी 6 मार्क मिळाले तर तो पास झालेला होता. लॉजिकल रिजनिंगमध्ये 50 पैकी 8, इंग्लिशमध्ये 40 पैकी 6, जनरल नॉलेजमध्ये 40 पैकी 8 आणि कॉम्प्युटरमध्ये 20 पैकी 6. एवढे जरी तुम्ही मार्क प्रत्येक सब्जेक्टला मिळवले आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमची 61 मार्क मिळाले तरी तुम्हाला IBPS POला इंटरव्ह्यू कॉल आलेला होता. आता तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की मी एवढे मार्क मिळवू शकत नाही का. ऑब्व्हियसली एवढे मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला गायडन्सची गरज आहे. तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तुमचा तो पद्धतशीर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा तसाच असतो, पद्धतशीरपणे झाला पाहिजे, शिस्तीत झाला पाहिजे. मार्गदर्शनासाठी बरीच जण अवेलेबल असतात, चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, रेडक्रॉस आहेत, आम्ही आहोत. माझं एक सिम्पल आहे, माझा एक स्टुडंट आहे, मी तिकडे मग आमचं एक बोर्ड पण लागलं आहे आणि लिटरली तुम्ही विश्वास ठेवा, त्या मुलाला मी बोलवलं होतं पण तो आता होम मिनिस्ट्रीला लागला आहे आणि त्यांच्यावरती त्यांना रिस्ट्रिक्शन्स आहेत की ते दुसरीकडे जाऊ शकत नाही. ते ज्या एजन्सीकडे तो वर्क करतोय. अभिजित कुरुप नावाचा माझा स्टुडंट आहे, नालासोपाराचाच आहे, तिकडे जवळ राहतो. तो मुलगा अभ्यासाला सुरुवात केली जुलै महिन्यामध्ये. जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या 3 तारखेला त्याचा 6 महिने झाले असेल, अभ्यास पण पूर्ण झाला नव्हता. त्याने पहिली एक्झाम क्रॅक केली SSC CPO ओपन कास्ट, स्टाफ सिलेक्शन कमिशनची सेंट्रल पोलीस ऑफिसर. त्याच्यानंतरच्या पुढच्या 12 महिन्यामध्ये त्याने मोजून 26 एक्झाम क्रॅक केल्या. आतापर्यंत त्याने पुढच्या काही महिन्यामध्ये 38 एक्झाम क्रॅक केल्या. तो एम्सला जॉईन झाला. आता तो परत एम्सचा जॉब त्याने सोडला भोपाळचा आणि आता तो होम मिनिस्ट्रीला त्याने जॉईन केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला. मला सांगायचा हा आमचा नॅशनल रेकॉर्ड आहे. तो पूर्ण देशामध्ये एका वर्षामध्ये एवढा एक्झाम क्रॅक करणारा आमचा नॅशनल रेकॉर्ड अचीव्ह केला आहे आणि हा मुलगा आमच्याबरोबर नॉर्मली असतो. जर तो करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत. त्याच्याबरोबर एक अभ्यास करणारी मुलगी होती शितीच्या, कालच बोलणं झालं, ती 2 एक्झाममध्ये क्रॅक झाली आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये सिनियर असिस्टंट आणि SSC MPSCला सिलेक्ट झालेली आहे आणि ट्राय चालू आहे की कुठल्या ठिकाणी तरी सिलेक्ट व्हावं. मला सांगण्याचा हेतू सिंपल आहे. तर तुमच्यात ती लोक म्हणाले अरे मला मी जॉबसाठी आलो आहे, प्रायव्हेट जॉब करायचा, जरूर करा, जॉब सुरू करा. ज्या मुलांना वाटतं की UPSC MPSC अभ्यास करायचा त्या मुलांनी ऑब्व्हियसली अभ्यासाला तुम्हाला जास्त वेतन अपेक्षित आहे. पण ज्या मुलांना वाटतं की मी SSC बँकिंग जॉब करता करत करावं तर ती मुलं सहज करू शकतात. आमच्याकडे ठीक मुलं आहे जी जॉब करता अभ्यास करतात आणि ती मुलं सक्सेस घेतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही गव्हर्नमेंट जॉब का करावा, याचे ही गव्हर्नमेंट जॉब त्या मुलांनी का करावा याचे जर तुम्ही बघितलं तुम्हाला भरपूर त्याचे ऑप्शन्स मिळतात, का करावायचे कारणं मिळतात. पहिली गोष्ट तुम्हाला मिळतो रिस्पेक्ट, सॅलरी, पर्क्स, फॅसिलिटीज, होम, तुम्हाला घराचे HR आहे, अजून सगळ्या गोष्टी मिळतात. माझा मित्र आहे प्रज्ञेश, माझं नाव प्रज्ञेश आहे, त्याचं नाव प्रज्ञेश आहे. त्याने अग्रवाल लाईफस्टाईलमध्ये 58 लाखाचा फ्लॅट परचेस केला. 48 लाखाचं त्याने लोन घेतलं आणि त्याला EMI जो बसतोय तो बसतोय आता फक्त 16,233 आणि तोच EMI जो मी विचार केला की मला कितीला बसेल तर मला सांगा त्याला 40,200 रुपये. त्याला का बसतोय का तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून. त्याने घर ताव्यामध्ये घेतलं, घराचं फर्निचर करायला घेतलं. मला म्हणतो सर घराचं फर्निचर करायचं कुठून करूया. मी म्हटलं कुठे पैसे घालणार. तर म्हटलं नाही सर फर्निचर खोटा आहे ना. फर्निचर फक्त बनवण्यासाठी त्याच्या नावावरती 1,77,000 रुपीज गव्हर्नमेंटने दिले होते. त्याने खिशात 1 लाख रुपये टाकून घरात पुढं फर्निचर केलं. 2.5-3 लाखाचं फर्निचर झालं. हा मुलगा ट्रेनने दादरला जातो जॉबला, तरी दर महिन्याला 65 लिटरचं पेट्रोल अलाउन्स मिळतं. मला सांगण्याचा हेतू आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला अलाउन्सेस पण फॅसिलिटी मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही करायचं काय आहे तर फक्त 6 months to 1 yearचा अभ्यास करा.
हा अभ्यास जर तुम्ही प्रामाणिक पद्धतीने केला तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये जॉब मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी मगाशी सांगत होतो की UPSCला वर्षाला 1000 वेकन्सी निघतात, MPSCला राज्यसेवेला 350 वेकन्सी निघतात, पण हीच गोष्ट स्टाफ सिलेक्शन रेल्वे बँकिंगला कमीत कमी 1 लाख वेकन्सी निघतात. आताच्या वेळेला रेल्वेने सगळ्यात मोठी सेकंड भरती काढली आहे रेल्वेच्या इतिहासातली, रेल्वे ग्रुप D 35,000च्या वरती वेकन्सी काढली आहे, जी अजून परत 35,000 वेकन्सी वाढणार आहे. त्याच्यासाठी सिंगल परीक्षा आहे, एक एक्झाम दिली की तुम्हाला एक्झाम क्रॅक करू शकता. आणि या सगळ्यांसाठी तुम्ही अभ्यास किती करावा तर कमीत कमी लेक्चरच्या एखादं लेक्चर अटेंड केल्यानंतर 2 तासच्या आसपास जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही अचीव्ह तुम्ही करू शकता. मला एक शेवटचं उदाहरण सांगून मी माझा विषय संपवतो की बऱ्याच लोकांना वाटतं हे सगळं ठीक आहे पण मला जमेल की नाही, मी करू शकते की नाही. एक माझ्या स्टुडंटचं एक्झाम्पल सांगतो मी मग माझं बोलणं थांबवतो. माझी एक स्टुडंट होती, चंदन सरला विरारला राहायची, विभा कॉलेजची ग्रॅज्युएट होल्डर. वडील वारलेले, आई मोलकरीणचं काम करायची, चाळीमध्ये राहायची चंदन सरला ब्रिजच्या जवळ. रस्त्याने चालली होती, मुलगीचा कोणी धक्का मारला ॲक्टिवाने, मुलगी पडली, छोटासा ॲक्सिडेंट झाला, उठली, स्वतःला आवरलं सावरलं आणि बघितलं की कोणी धक्का मारला तर तिला एका मुलीनेच धक्का मारला होता. मास्क वगैरे काढल्यानंतर कळलं की तिची शाळेतली मैत्रीण निघाली. ती म्हणते अरे वा तू म्हणजे काय बोललं तुम्हाला झालं, काय करतेस तू? ती म्हणाली मी पंजाब नॅशनल बँकेमध्ये कॅशियर आहे. म्हणजे अरे वा गव्हर्नमेंट जॉब कशी काय लागली वगैरे वगैरे ते सगळं बोलणं झालं. तिने आमच्याकडे त्या मुलीला आमच्याकडे पाठवलं. माझी स्टुडंट होती ती. कुठल्या महिन्याच्या सोमवारी ती आम्हाला भेटायला आली. तिकडे माझी टीम होती, काउन्सिलिंग झाली. सोमवारी ती काउन्सिलिंग करून गेली, बुधवारी ती मुलगी परत आली. आल्यानंतर तिने विचारलं मॅम तुम्ही परवा मला जे सगळं सांगितलं की फी एवढी आहे, फॅसिलिटी एवढी, सगळं बरोबर आहे ना? ती म्हणाली हो. तिने बॅगेमधनं एक सोन्याची अंगठी काढली, तिच्या वडिलांची शेवटची निशाणी होती ती. ती म्हणाली ही अंगठी मी विकणार किंवा मुकुट काढा, जे पैसे येतील त्याने तुमची फी पे करते. तिने तेच केलं, मुकुट वगैरे काही केलं आणि तिने ते ॲडमिशन घेतली. मला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली की अशी अशी ॲडमिशन झाली आहे म्हणून. त्याच्या 3 दिवसांनी मी माझ्या टीमची मीटिंग घेतली. टीमला सांगितलं की या मुलीला लक्ष द्यायचं आहे, मुलगी सिलेक्ट झाली पाहिजे, फायनान्शियली गरीब आहे वगैरे वगैरे. पहिला महिना मी एक लेक्चर घेत होतो, लॉजिकल लिव्हिंग शिकवतो मी. लॉजिकल लिव्हिंगच्या लेक्चरमध्ये मी 4थीचा टॉपिक घेतला होता. हा प्रश्न मी जर तुम्हाला आता विचारला असता तर तो समजायला 30 सेकंद भरपूर आहे. त्या मुलीला मला समजवायला सर 12 मिनिटं लागली. एक छोटा प्रश्न तिला समजवायला 12 मिनिटं लागली. 9 वेळा समजवावं लागलं, तेव्हा कुठे जाऊन तिच्या डोक्यावरती प्रकाश पडला आणि तिला कळलं. मला ती अतिशय म्हणजे माझा राग इथपर्यंत आला होता की म्हटलं की मनामध्ये म्हटलं की गाढव आहेस का, एवढा 4थीचा प्रश्न तुला मी ग्रॅज्युएट मुलगी, विभा कॉलेजची कॉमर्स ग्रॅज्युएट होती, त्या मुलीला विचारतोय आणि एवढा वेळ का लागतोय. पण तिला माझ्या मनातून ती मुलगी जरा उतरून गेली. चला वेळ गेला. त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये चालू होतं. 3ऱ्या महिन्यात मी माझ्या ऑफिसला आलो. तिकडे नोटीस बोर्ड आहे, नोटीस बोर्डवर आम्ही दर वीकला टेस्ट घेतो. त्या टेस्टमध्ये आम्ही टॉपर्सची नावं लिहितो, स्टुडंट ऑफ द वीक. त्या स्टुडंट ऑफ द वीक त्या टॉपरच्या नावामध्ये अचानक मला तिचं नाव दिसलं 3ऱ्या नंबरवरती आणि आय वॉज सरप्राईज. मी म्हटलं अरे 3ऱ्या नावामध्ये ही एवढी ढ मुलगी, माझ्या आयुष्यातली सगळ्यात ढ मुलगी आहे. शिक्षवल्यामध्ये सगळ्यात ढ मुलगी होती. मी म्हटली का ती एवढी कशी आली काय? मी आमच्या काउन्सिल टीमला विचारलं. ती म्हणेल हा सर वही लडकी आहे. मी म्हटलं ठीक आहे. पुढच्या आठवड्यामध्ये परत 3ऱ्या नंबरवरती तिचं नाव दिसलं. मी म्हटलं काहीतरी कॉपी करते, चिटिंग करते, काहीतरी असणार. त्याच्या पुढच्या वीकला मी जागेवरती उभा होतो. माझ्या समोर तिने पेपर सॉल्व्ह केला. मी पर्सनली पेपर चेक केला. शी गॉट सेकंड रँक. तेव्हा मला कळलं की अरे मी फक्त आठवड्यातून एक लेक्चर घेतो, बाकीचे सगळे फॅकल्टी वेगवेगळे लेक्चर घेतात आणि तिची प्रगती चालू आहे. कालांतराने 10 महिने झाले. 10 महिन्यामध्ये तिच्या हातामध्ये एक अपॉइंटमेंट लेटर होतं. ती सिलेक्ट झालेली होती एका ठिकाणी. काही टाईम पूर्वीची गोष्ट आहे. तिने मला कॉल केला, सर कुठे आहात काय, बरेच दिवस झालं भेटलो नव्हतो, भेटायचं आहे. मी म्हटलं इव्हिनिंगच्या लेक्चरला संध्याकाळी ये, संध्याकाळी 6 वाजता मी जागेवरती असेल, कधी ये तेव्हा मी पडेन. एकदा संध्याकाळी 6 वाजता मी माझ्या चेअरवरती बसलेलो होतो. एक मुलगी दारावरती येऊन उभी राहिली. मुलगी अतिशय सुंदर होती, फॉर्मलमध्ये आली होती, टॅटू, स्ट्रेटर हेअर, गॉगल, चांगला परफ्यूम मारला होता. आणि त्या मुली येतात ना अशा पर्स घेऊन, तू मुडके नाही देखा अशा करून, सर. तर मी असं तिला जस्ट बघितलं. मी म्हटलं येस. तिने गॉगल खाली काढलं आणि मला म्हणते सर मी. म्हटलं अच्छा तू आहेस का? मी तिला ओळखलं पण नाही की ती तीच मुलगी म्हणून. मी म्हटलं अरे ये बस बस. आम्ही ती बसली. आम्ही इकडचं जॉबचं आपली बोलणं सगळं सुरू झालं. आम्ही कॉफी वगैरे घेतली. त्याच्यानंतर मी तिला $1 मिलियन क्वेश्चन विचारला. तो प्रश्न मी माझ्या सगळ्या सिलेक्टेड स्टुडंट्सना विचारतो. प्रश्न हा आहे की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत तुमची बेस्ट मोमेंट काय होती? तुमच्या आई वडिला सिलेक्ट झाला तुमच्या आई वडिलांनी तुमचं कौतुक केलं असेल, मिठी मारली असेल, फ्रेंड, फॅमिली फ्रेंड, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, समाज, नातेवाईक,
तुम्हाला डोक्यावरती घेतात, श्रीफळ देतात, तुम्हाला बरंच तुमचं कौतुक करतात, तुमचा ऊर भरून येतो, अभिमान वाटतो तुम्हाला रडू येतं, मिरर समोर जाऊन आपण किंचा तू येस आय डिड इट करू. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला असं उदाहरण सांग ज्यामध्ये तुला सगळ्यात जास्त भारी वाटलं, तुला वाटलं की मी खरोखर काहीतरी मोठं अचीव्ह केलंय. माझं म्हणणं असं की जेव्हा मुलं माझ्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात ना, ते आय फील की यांच्या या सक्सेसमध्ये माझा कुठेतरी खारीचा वाटा आहे आणि आय फील प्राऊड. तिने मला सांगितलं की सर तुम्हाला माझे फॅमिली प्रॉब्लेम्स माहिती आहे. मी म्हणालो हो. ती म्हणाली माझे वडील वारले, तुम्हाला मला माहिती आहे हो. ती म्हणाले वडील वारल्यामुळे सगळ्या नातेवाईकांनी आम्हाला बाजूला केलेलं होतं, जस्ट लक्ष खास देत नव्हते. या दिवाळीला नातेवाईकामध्ये आम्हाला फराळाला एका माझ्या काकांनी बोलवलं सांताक्रूजला. ती मुली मी सांताक्रूजला काकांकडे भेटायला गेली. ती म्हणाली मी सांताक्रूजला काकांकडे भेटायला गेली. जाताना मी गेली हुंडाई i20 कारने. तिने तोपर्यंत स्वतःची हुंडाई i20 कार घेतलेली होती. ती i20 कार आईला घेऊन गेली. ती म्हणाली मी सांताक्रूजला गेली, गाडी पार्क केली, गाडी पार्क करून वरती गेली. आई आधी वरती गेली. जशी मी वरती गेल्यानंतर मी दरवाजाची बेल वाजवली. बेल वाजवल्यानंतर एका बाईने दरवाजा ओपन केला. तिच्या काकी आणते दरवाजा ओपन केला. ओपन केल्यानंतर त्या बाईने तिला वरपासून खालपर्यंत बघितलं आणि बघितलं ती बोलते अरे वा, आजकाल दिवाळीमध्ये बक्षीसवर भारी भेटायला लागले. तिला असं बोलायचं होतं की मोलकरीणची मुलगी होती किंवा ती पण स्वतः काम करायची, तर ते बक्षीस जे मिळतात ना आपण जे दिवाळीमध्ये देतो कपडे वगैरे, ते कपडे ती घालून आली आहे. त्या मुलीने म्हटलं नाही माझ्या पैशाने विकत देत नाही मी. ते म्हणाले अच्छा हो का. आणि ती म्हणाली तू काय जॉब करते, आईला मदत करते की स्वतःचा काय जॉब करते. शी सेड मी आईला, ती म्हणाली मी स्वतःचा जॉब करते. हे दोन्ही प्रश्न ती म्हणाली मला तिने घराच्या बाहेरच विचारले, घराच्या आत पण नाही घेतलं. आपण कसं पुश करून आत जातो ना तसं ती धक्का देऊन जस्ट आत गेली. ती मुली मी जशी आत गेली तशी आत 16 जण नाश्ता करत होते. ब्रेकफास्ट फराळ चालू होता, नरक चतुर्थीचा दिवस होता, फराळ चालू होता. 16 जण फराळ करत होते. आत गेल्या गेल्या त्या बाईने तिला विचारलं अच्छा मग काय जॉब करते तू. आणि ती बोलली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करते मी, SBI. ती बोलली सर जसं मी SBI नाव घेतलं तसे 16च्या 16 जण हल्ले. कोणाला काय कळलंच नाही. कोण लाडू खात होतं, कोण चहा पितो. थांब काय बोलली SBI. सगळ्यांचं अटेन्शन तिने ग्रॅब केलं. मग तिचा अंकल तो काका जरासा पटकन पुढे आला आणि म्हणाले अच्छा 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 कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागली असेल ना तू. ती म्हणाली मी मानेनं नाही म्हणाली. पर्स तर अशी होतीच. पर्समधनं ID कार्ड काढलं आणि दाखवलं. अंधेरी सिल्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर आहे मी, असिस्टंट मॅनेजर. ती म्हणाली सर जसं मी असिस्टंट मॅनेजर बोलली तशी हे 16च्या 16 जण जागेवरती उभे राहिले. 5 सेकंदाचा पिन ऑफ सायलेन्स. कोणाला काही कळलंच नाही की झालं काय. 5 सेकंदानंतर तिच्या अंकलने तिचं ते ID कार्ड खेचलं, स्वतःकडे बघितलं आणि 5 सेकंदानंतर ती सगळी लोक ध्यानावर आल्यानंतर त्या मुलीला खेचत आणून त्यांनी सोफ्यावरती बसवलं. अरे रे माझी बाय ती काय खाणार, लाडू खाणार, चिवडा खाणार, चहा पिणार. तिची आवभगत करायला त्यांनी सुरुवात केली. ती ज्याच्या घरी गेली होती तो तिचा भाऊ कझेन. त्याची बायको हिच्या आईला म्हणते की माझ्या भावाबरोबर तुमच्या मुलीचा हात बघायला लग्नाला जमतोय का. त्याच दिवशी बोलली. तो दिवस सगळा संपला. रात्री 11:30 वाजता ही लोक परत निघाले बॅक टू पॅव्हिलियन विरारला. ती म्हणाली मी जसं विरारमध्ये आई गाडीमध्ये बसली, आई माझ्याशी 5 मिनिटं बोलली. 5 मिनिटं बोलल्यानंतर आई पूर्णपणे गप्प होती. जशी आम्ही विरारला पोहोचली मी गाडी पार्क केली, आई आधी घरी गेली, मी गाडी पार्क करून घरी गेली. ती म्हणाली जसं घरामध्ये पाय ठेवलं तशी आई माझी ओक्सी रडून मला मिठी मारली आणि कंटिन्यू पुढचे 25 मिनिटं ती तशाच अवस्थेत होती. ती म्हणाली लाईफमध्ये तुझ्यामुळे मी आता लाईफमध्ये ताटमानेने जगू शकते. आणि हे बोलताना ती रडत होती, मला गुजबम्स आले होते. मला म्हणण्याचा अर्थ असा की माझ्या आयुष्यातली सगळ्यात ढ मुलगी ओपन कास्टची जर ती स्वतःच्या बलबुत्यावरती फर्स्ट अटेम्पमध्ये एक्झाम क्रॅक करू शकते, तुम्ही का नाही करू शकत. तुम्ही जॉब करता करा, कुठेही गायडन्स घ्या, विरार घ्या, मुंबई साईडला जिकडे तुम्हाला ठीक वाटते तिकडे घ्या, पण प्रयत्न तर करा. हा अभ्यासक्रम मी छाती ठोक सांगतो, हा अभ्यासक्रम तुम्ही कॉलेजच्या केलेल्या अभ्यासक्रमाच्या समोर काहीच नाही आहे. इकडे फक्त स्पर्धा परीक्षांमध्ये लागतात 3 गोष्टी, डेडिकेशन, पेशन्स आणि गायडन्स. गायडन्स तुम्ही ज्यांच्याकडून घेता त्यांच्याकडे सोपवा. पेशन्स हा तुमच्या आणि तुमच्या पालकांमध्ये पाहिजे आणि डेडिकेशन हे तुमच्यामध्ये पाहिजे. या 3 गोष्टी तुम्ही मेंटेन जर केल्या तर तुमच्या हातामध्ये एका वर्षामध्ये तुम्ही सहज कमीत कमी एखादी पोस्ट, एखादं पद सहज घेऊ शकता. बाकी तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर आम्ही आहोत, तिकडे आमचं स्टॉल आहे, तिकडे आम्ही सगळे आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण दिलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल. थोड्याच वेळात आपल्या सर्व HR प्रतिनिधी आपल्याकडे येत आहेत. तत्पूर्वी मी सर्वांना, आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहात अशा जॉब फेअरचा कार्यक्रम पुढील 20 मिनिटात आपण सुरू करतोय.
तत्पूर्वी आलेल्या सर्व कंपन्यांची ओळख मी तुम्हाला इथे करून देतो, जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू देत असताना किंवा इंटरव्ह्यूला त्या काउंटरवर जात असताना उपलब्ध कोणकोणती त्यांच्याकडे पदे आहेत आणि कोणत्या ओपनिंग्स आहेत याची माहिती मिळेल. तुमच्यातील ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी MSCIT CCC मराठी, हिंदी, इंग्रजी टायपिंग, मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग अत्यावश्यक आहे. रेडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे युनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा आपल्याकडे इथे काउंटर आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील कोर्सेस करायचे आहेत हे कोर्सेस तुम्ही पूजा मॅडम आहेत तिकडे, पूजा मॅडमची चौकशी करून, पूजा मॅडमकडे चौकशी करून आपण हे सगळे कोर्सेस करू शकता. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये श्री साई चैतन्य धाम व समेळगाव सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने पुढील महिन्यासाठी, पुढील 1 महिन्यासाठी आणि आजच्या दिवसासाठी करिअर कोर्सेस शिबिराचं आयोजन सुद्धा आपण केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर कोर्सेस त्याचप्रमाणे करिअर कोर्सेस करायचे असतील अशा विद्यार्थ्यांनी काउंटर नंबर, सुरुवातीचं जे काउंटर आहे, रजिस्ट्रेशन डेस्क आहे, त्या काउंटरला चौकशी करायची आहे. किती विद्यार्थी आहेत की ज्यांना MSCIT CCC किंवा मराठी, इंग्रजी टायपिंग किंवा कम्प्युटरचे कोर्सेस करायचे? हात वरती करा पाहू. कोणाला कम्प्युटरचे कोर्सेस करायचे आहेत का? एक. ओके, पाठीमागचे हात दिसत आहेत. कम्प्युटर कोर्सेसचे आपल्याकडे टेबल लागलेले आहेत, तिकडे जाऊन चौकशी करा. त्याचप्रमाणे आता तामणकर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग, रेल्वे परीक्षा, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस, UPSC, MPSC, स्टेट लेवलच्या ज्या एक्झामिनेशन आहे, SSC, या स्पर्धा परीक्षांची माहिती किंवा स्पर्धा परीक्षांचं कोचिंग पाहिजे तर अतिशय अल्प दरामध्ये IDCS आणि समेळगाव सामाजिक सेवा संस्था आणि साई चैतन्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या दिवसांसाठी आपण आयोजित केलेलं आहे. आपण IDCSच्या काउंटरला सुद्धा भेट द्यायची आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना खासगी नोकऱ्या करायच्या आहेत, प्रायव्हेट नोकऱ्या करायच्या आहेत, कंत्राटी तत्वावर नोकऱ्या करायच्या आहेत, आजच्या या रोजगार मेळाव्यातील सर्व नोकऱ्या या थर्ड पार्टी पेरोल असणार आहेत. थर्ड पार्टी पेरोलचा अर्थ आपल्यापैकी बऱ्याच जणांना कळत असावा असं मी गृहीत धरतो. आणि आपल्याकडे काउंटर नंबर 1, तुम्ही ज्या बाजूला बसलेले आहात, अर्थात तुमची डावी साईड आणि माझी उजवी साईड, या साईडची जी कंपनीज आहेत, क्रमांक 1 सुरुवातीची कंपनी आहे मेपल इंडस्ट्रीज, मेपल हॉस्पिटॅलिटी, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी गार्ड, सस्पेन्शन ऑफिसर, एक्सरे टेक्निशियन, रिसेप्शनिस्ट, ड्रायव्हर आणि अकाउंटंट. टेबल क्रमांक 1, ज्या साईडला तुम्ही बसलेले आहात, तुमची डावी साईड आणि माझी उजवी साईड, क्रमांक 1 ची कंपनी आहे जिथे या ओपनिंग असणार आहे. दुसरी कंपनी आहे मेपल मॉड्यूल्स डाईज प्रायव्हेट लिमिटेड, HR हेड, परचेस, अकाउंटंट, VMC आणि CNC ऑपरेटर, ज्यांचा वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे VMCचं विनामूल्य प्रशिक्षण ज्यांचं झालेलं आहे, अशांसाठी ऑपरेटर त्यांना पाहिजे. साधारणपणे 6 ऑपरेटर पाहिजे, ज्याची सॅलरी रेट 16,000 आहे. टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, डाय मेकर आणि हेल्परच्या क्वांटिटी आहेत 10. ज्यांना हेल्पर म्हणून काम पाहिजे त्यांनी तिथे हे करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर बस चालवण्याचं लायसन्स असेल तर हेवी ड्रायव्हर म्हणून सुद्धा ओपनिंग आहे त्यांच्याकडे. बस ड्रायव्हर, एकदा लायसन्स नसेल तर विचारणा करून घ्या. त्याचप्रमाणे कॅन्टीन सुपरवायझर म्हणूनही ओपनिंग आहे त्यांच्याकडे. आणि काउंटर नंबर 3 मायक्रो प्लेसमेंटचे मेविन सर आहेत. अकाउंटंट, मेकॅनिकल, कॅड, ग्राफिक डिझायनर, ऑटो कॅड, रिसेप्शनिस्ट, टेलिकॉलर, सेल्स, मार्केटिंग अशा ओपनिंग आहेत त्यांच्याकडे. टेबल क्रमांक 4 डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन, अकाउंटंट, मेकॅनिकल, डिप्लोमा मेकॅनिकल, सेल्स कोऑर्डिनेटर, बॅक ऑफिस, टेलिकॉलिंग आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या 50 ओपनिंग आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मुंबई, नवी मुंबई आणि वसई विरार मधील नामांकित अशी कंपनी आहे
कल्पवृक्ष रिक्रुटमेंट आणि स्टाफिंग जी राज्य शासनाला सुद्धा मंत्रालय असेल किंबहुना आपल्याकडे बीकेसीचे निमशासकीय खासगी आस्थापना असतील यांचे कंत्राट असणारी कंपनी आहे कल्पवृक्ष. ज्या लोकांना लिपिक, टंकलेखक, मराठी टायपिंग, बॅक ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे IDFC, HDFC, कोटक महिंद्रा फाउंडेशन, TVR, जे TVRचे आपण पिक्चर्स बघतो त्या TVR मध्ये जे तिकीट काउंटर असतात, मेट्रो मध्ये जे अटेंडन्स असतात, रिलायन्स मेट्रोचे जे अटेंडन्स असतात, SBI चे क्रेडिट कार्ड असतात, त्याचप्रमाणे बॅक ऑफिस, रिसेप्शनिस्ट अशा सगळे जॉब कल्पवृक्ष रिक्रुटमेंट या शेवटचा काउंटर, या साईडला शेवटचा काउंटर तिथे उपलब्ध आहे. ज्यांनाही मेट्रो किंवा क्रेडिट कार्ड किंवा लिपिक, टंकलेखक पदासाठी पण मराठी आणि इंग्रजी टायपिंग झालेलं असेल तर अशा ओपनिंग ज्यांना पाहिजे असतील त्यांनी कल्पवृक्ष संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आजच्या रोजगार मेळाव्यासाठी जी दुसरी कंपनी आपल्याकडे आहे ती आहे हायर अँड फास्ट HR सर्व्हिसेस. पेटीएम किती जण चालवतात इकडे? पेटीएम, गुगल पे, फोन पे याचे जे QR असतात किंवा याचं जे सेल्स ऑपरेशन चालतं, पार्ट टाइम, फुल टाइम, दैनंदिन जीवनामध्ये तुमच्याकडे मॉर्निंग असेल, इव्हनिंग असेल किंवा आफ्टरनून असेल, अशा याच्यासाठी ज्या ओपनिंग्स आहेत त्या ओपनिंग आपल्याकडे पेटीएमची कन्सल्टन्सी कंपनी आहे. तुमच्या या साईडला म्हणजे उजव्या साईडला आणि माझ्या डाव्या साईडला जो पहिला काउंटर आहे फुल टाइम आणि पार्ट टाइम, कमीत कमी 8वी किंवा 10वी शिक्षण पाहिजे अशा ठिकाणी उपलब्ध आहे जॉब. त्याचप्रमाणे राज्य शासनाची LIC अर्थात LIC आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आरतीची वेळ झालेली आहे, कृपया करून आपण सर्वांनी उभा राहायचं आहे आणि या आरतीचा लाभ घ्यायचा आहे. टाइम, फुल टाइम आणि रिक्रुटमेंट ज्या आपण LIC एजंट किंवा शासनाची महिलांसाठी नवीन LIC ची योजना सुरू झालेली आहे की ज्याला मंथली 7,000 रुपये फिक्स पेमेंट असतं. 7,000 फिक्स पेमेंट असतं. या LIC ची गव्हर्नमेंटची पण आपल्याकडे स्कीम आहे आणि रिक्रुटमेंटची स्कीम आहे. तर LIC चा सुद्धा काउंटर आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही LIC ला पार्ट टाइम, फुल टाइम सेल्स ऑफिसर म्हणून जॉईन होऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे ॲक्सेप्ट इंटरप्राइजेस म्हणून बाजूची कंपनी आहे. LIC च्या बाजूचा डेस्क ज्याच्यावर अकाउंटंट, क्वालिटी सुपरवायझर, मेकॅनिकल ऑपरेटर, फॅब्रिकेशन, जे ITI इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर आणि वेल्डर अशामधून असतील त्यांच्यासाठी आहे. प्रॉडक्ट सर्व्हिस, डाय मेकर आणि प्रोडक्शन सुपरवायझर आणि ज्या कोणाला ज्यांचं एज्युकेशन, बेसिक एज्युकेशन आहे अशांसाठी हाऊसकीपिंगचे जॉब सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तर त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या वसई विरार नालासोपारामध्ये अतिशय नामांकित असलेली आणि इंटरनॅशनल BPOs आणि KPOs म्हणजे आपल्यापैकी कोणाला कल्पनाही नसेल की आपलं वसई विरार रात्री 12च्या नंतर सुद्धा काम करत असावं, तर विवा कॉलेज, या विवा कॉलेजच्या 8व्या माळ्यावरती कॉल टू कनेक्ट ही 126 देशामध्ये 126 देशात अंतर्गत असणारी कॉल टू कनेक्ट नावाची कंपनी आहे, ज्यांचं इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे आणि ज्यांना रिजनल लँग्वेज चांगले येतात. अर्थात महाराष्ट्राची मराठी, गुजरातची गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बेंगॉली, आसामी, उडिया अशा भाषांमध्ये ज्यांना कम्युनिकेशन करता येतं किंबहुना त्या भाषेचं ज्ञान असणारे आणि ज्यांना मराठी भाषा प्रमाण मराठी भाषा येते आणि हिंदी ही प्रमाण भाषा येते, इंग्रजी ही कम्युनिकेशन लँग्वेज येते, अशांसाठी कॉल टू कनेक्ट म्हणून कंपनी आहे. त्यांचे HR आपल्याकडे उपलब्ध आहेत. थोडंसं त्यांना येण्यासाठी वेळ झालेला आहे पण मला वाटतं ते आलेले आहेत. तर त्यांचाही डेस्क LICच्या बाजूला आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे ज्यांना कॉर्पोरेट अकाउंटिंग किंवा CA इंटर्नशिप करायचे
अशांसाठी CA स्नेहा पाटील या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. पार्ट टाइम तुम्ही ॲज अ CA कडे वर्कआउट करू शकता. या सगळ्या कंपन्यांचे डेस्क आहेत. वारंवार आपल्याला याची माहिती दिली जाईल. तरी सुद्धा ज्यांना कोणाला डेस्क समजण्यात अडचण होईल अशा विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचंय, माझ्यापाशी विचारणा करा, आपल्याला माहिती दिली जाईल. या सगळ्या नोकऱ्या ह्या श्री साई चैतन्य धाम आणि समेळगाव सामाजिक सेवा संस्था आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं असे युनिक्स कम्प्युटर इन्स्टिट्यूट, त्याचप्रमाणे एक्सपरिवा नर्सिंग इन्स्टिट्यूट, IBCS बँकिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्यातल्या या सर्व नोकऱ्या अगदी विनामूल्य मोफत आहेत. कोणत्याही प्रकारचं सिंगल 1 रुपीज तुमच्याकडून या नोकऱ्यांसाठी आपण चार्ज करत नाही आहोत. कोणताही HR किंवा कन्सल्टन्सी किंवा कंपनी आमच्या शिवाय किंवा आमच्या अपरोक्ष आपल्याशी कोणत्याही पैशांची डिमांड अथवा आर्थिक मोबदला किंवा इतर कोणत्याही गोष्टींची मागणी करत नाहीये. या सगळ्या नोकऱ्या विनामूल्य उपलब्ध आहेत. जर आपल्याला जर कोणी पैशांची मागणी करत असेल किंवा या रोजगार मेळाव्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला रोजगार मेळाव्याचं नाव सांगून जर कोणी आपल्याला पैसे किंवा इतर प्रलोभन दाखवत असतील तर अशांची तक्रार आपण माझ्याकडे किंवा रुपेशजी चव्हाण यांच्याकडे करू शकता. या नोकऱ्या अतिशय मोफत आणि संपूर्ण पद्धतीने विनामूल्य आहेत. परत एकदा मी आपल्याला सांगतो, त्यामुळे कोणालाही एकही रुपया आपल्याला द्यायचा नाहीये आणि कोणताही HR आपल्याकडे अशा पैशांची मागणी करत नाहीये. किंबहुना भविष्यात सुद्धा जरी आपण आमच्याशी संपर्क साधला तरी या नोकऱ्यांसाठी कोणतेही चार्ज आपण तुमच्याकडून घेणार नाहीये. हरी बाबा सन्माननीय व्यासपीठ, रेडकर साहेबांनी सांगितलं की वेडे इतिहास घडवतात. तुम्हाला वेडात मराठी विविध गवलेले साखर इथे वेडे दिसतात का तुम्हाला? एक अशोक वेडगे पाटील दिसत आहेत. गेले 6 वर्ष मी त्यांना ओळखतो आहे आणि घरोघर साजरे करतात. आणखी रेडकर साहेबांनी मी सोशल मीडियावरून बघतो आणि आज प्रत्यक्ष त्यांचा जाळ आहे का, म्हणजे त्यांची जी पद्धत जी आहे आणि काहीतरी व्हायला पाहिजे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. आर्ट्स कॉमर्स सायन्स जवळजवळ 2-3 हजार कोर्सेस आहेत. नोकऱ्या बऱ्याच उपलब्ध आहेत. आता चॅलेंज असं की नेमकं काय करायचं. मानवी मेंदू हा एकमेव मेंदू असा आहे जो सतत प्रगत होत गेला. आपण जर पूर्वी आदिमानव काळामध्ये गेलो तर आपल्याला कळेल की सर्वायवल अन्न वस्त्र निवारा ही मूळ गरज आहे. पूर्वी माणूस एकटा शिकार करायचा, अन्न वस्त्र निवारा. त्याला कळलं की एकट्याने शिकार होत नाही आहे म्हणून 2 जण आले. दोघांना कळलं की दोघांना पण शिकार होत नाही आहे म्हणून ग्रुप बनला. ग्रुपला पण कळलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मानवी मेंदू हा विकसित होत चाललेला आहे. लोक बसायचे, चर्चा करायचे, काय व्हायला पाहिजे. ग्रुपमध्ये पण काहीतरी एवढ निर्माण झाला. ग्रुपमध्ये डिपार्टमेंट घडले. डिपार्टमेंट कळलं. तर हे डिपार्टमेंट जे आहेत ना हे प्रत्येक कंपनीमध्ये आहे. त्यामुळे आता यांनी सांगितलं की IAS करायचं, IPS करायचं, ILS करायचं, काय करायचं हा $1,000,000 प्रश्न आहे. तर सगळ्यांची उत्तरे जी आहेत ना एक करिअर इंटेलेक्ट टेस्ट नावाची एक टेस्ट डेव्हलप झालेली आहे. तर करिअर म्हणजे नोकरीची व्यवसाय आणि इंटेलेक्ट म्हणजे की तुमची इंद्रिय, तुमच्या इंद्रिय जे काम करतं ते तुम्ही कम्फर्टेबली काम करतं. तुम्हाला मी 2 केस स्टडी सांगतो. एक मुलगा आला होता 10वीमध्ये टेस्ट घेतली. त्याला ऑटोमोबाईल करायचं होतं परंतु आईवडिलांनी फोर्स केल्यामुळे त्यांनी CA मध्ये नाव नोंदवलं आणि नंतर डिप्रेशनमध्ये तो माझ्याकडे आला काय करायचं. आणि केस घेता म्हटलं मग तुला कम्फर्टेबली जर तू ऑटोमोबाईल करू शकतो, तुला ऑटोमोबाईल करिअर करायचं असेल तर ऑटोमोबाईल कर. अजून एक केस सांगतो की 11वी 12वी 13वी 14वी कॉम्प्युटर सायन्सला आहे. मुलाचा अभ्यासात लक्ष नाही आहे, काय करायचं माहीत नाही आहे. केस घेतल्यानंतर कळलं तर डिझायनिंग पण चांगलं आहे डिझायनिंग. मग ताबडतोब त्याने ग्राफिक डिझायनिंग सावंतवाडीला ॲडमिशन घेतलं. तर बेसिकली आपला मेंदू आहे उजवा मेंदू, डावा मेंदू. तर उजवा मेंदू हा कल्पक मेंदू आहे, डावा मेंदू हा लॉजिकल मेंदू आहे. जर तुम्हाला तुमचा मेंदू कळला कुठे नेमकं काय डेव्हलप झालेलं आहे आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला करिअर सिलेक्ट करता आलं तर तुम्हाला उच्च पदावर तुम्हाला पोहोचता येतं. तर ही केस अशी डेव्हलप झालेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये त्याची मोफत तुम्हाला मोफत करता येणार आहे. तर एक टेबल दिलं जाईल, म्हणजे टेबलावर या, आपण ती केस घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार, जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र। धन्यवाद एम के साहब, माझे मित्र नितिन सालकर्णी और आप सब यहाँ पे पधारे हुए अपना बहिणी आणि बंधू। सरकार एक नवीन स्कीम काढलेली आहे 10वी पास महिलांसाठी। हाँ, आप में से जो भी 10वी पास आहे वो नहीं तो आपके परिवार में जो भी 10वी पास महिला है उनको ये सेकंड स्टॉल पे आके डिटेल ले लेना है, ठीक है। ये LIC के माध्यम से प्रधानमंत्री की निकाली हुई स्कीम है जिसमें आपको 6,000 रुपया महीने का मिलेगा 3 साल तक एक्स्ट्रा। ओवर एंड अबाउट जो आप काम करेंगे उसका आपको पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम कमीशन 35 ईयर्स तक मिलेगा, म्हणजे 420 महीने तक कमीशन आता जाएगा आता जाएगा आता जाएगा नॉन स्टॉप। ये पहली चीज है। आणि महिलाओं को प्रोत्साहन साठी अभी 2 महीने पहले स्कीम लॉन्च हुई है जिसमें 6,000 रुपया महीने का 3 साल तक मिलेगा, 2,16,000। 70 साल के LIC के इतिहास में ऐसी कोई स्कीम पहले आई हुई है, नंबर 1। नंबर 2, लेडीज विमेन्स कैन डू वर्क फ्रॉम होम पैन इंडिया ग्लोबली। कैसा करेंगे वो शिक्षण आपको हम देंगे, ठीक है। ऑलरेडी 1 लाख महिलाओं ने फॉर्म भर दिए। इट इज लिमिटेड वैकेंसी फॉर 2 लाख महिलाओं ओनली। 2 महीने में 1 लाख हो गया है, अभी 1 से 2 महीने में दूसरा लाख हो जाएगा स्कीम पर। तो ये प्रोत्साहन साठी आहे। आप सबका नाम नंबर वहाँ लिखवा दीजिएगा। हाँ, मेरे आदमी है, ये लड़का है, मैं भी वहाँ रहूँगा सेकंड स्टॉल पे। मोदी जी का फोटो लगा हुआ है, सब जानकारी इस कार्ड में है, ठीक है। आप अगर जॉब करते हैं तो भी ये काम कर सकते हैं, हाउस वाइफ है तो भी ये काम कर सकते हैं। आप जैसे जो जेंट्स हैं वो अपने घर में वाइफ के नाम पे, भाइयों के नाम पे, बहन के नाम पे, बेटी के नाम पे काम कर सकते हैं। बट जो चेक आएगा वो फीमेल के नाम पे आएगा, बिकॉज फीमेल को प्रोत्साहन साठी सरकार स्कीम काढलेली आहे। तो आप सबका स्वागत है, बहुत बहुत धन्यवाद केडके साहब। हाँ, इसका फायदा लीजिए। समझ लीजिए 2 लाख रुपया जो है, ये मेरा बैग है, ये बैग में 2 लाख रुपया पड़ा हुआ, 2,16,000। अब जिसको लेना है वो स्टॉल पे आ जाए। तो ये ऐसा वर्क है और आप सबका स्वागत है, धन्यवाद, नमस्कार। आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत, वेळेप्रमाणे वेळ आपण तो कार्यक्रम सुरू करतोय, त्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना एक विशेष सूचना देऊ इच्छितो की आपल्याकडे जो CMTCचा प्रोग्राम होणार होता, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, या योजनेच्या प्रकल्प अधिकारी डॉक्टर स्वाती गोहिल यांच्या परिवारामध्ये दुःखद निधन झालं असल्यामुळे त्या सदर कार्यक्रमाला आलेल्या नाहीये। परंतु जे कोणी महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी आलेले असते साधा, मी त्यांचे दुसरे प्रकल्प अधिकारी आहेत, त्यांचा नंबर आपल्याला देऊ शकतो। ज्यांनाही कर्ज योजनेविषयी माहिती पाहिजे असेल त्यांनी प्रत्यक्ष मला येऊन भेटा। आपण जर त्या कार्यक्रमासाठी कोणी आलेला असाल तर मी तुमच्या सर्वांची आयोजकांच्या वतीने माफी मागतो की त्या सध्या इथे उपलब्ध असू शकलेले नाहीये। याचं कारण त्यांच्या परिवारामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। तत्पूर्वी आपण आत्ताचा जो इंटरव्ह्यूचा कार्यक्रम आहे तो सुरू करतोय। ही जी पहिली लेन आहे, पहिल्या लेन मधल्या महिलांनी सर्वप्रथम महिलांनी प्रत्येक काउंटरला व्हिजिट करायचं आहे। आपण इंटरव्ह्यू देत असताना ऑन द स्पॉट आपण काही आपल्या इथे उपलब्ध करून देणार आहोत। तर ज्यांचंही स्पॉट सिलेक्शन होईल त्यांनी स्टेजवर येऊन ऑफर लेटर घेऊन जायचं आहे आणि ज्यांना सेकंड राऊंडसाठी कंपनीच्या ऑफिसेसमध्ये किंवा HRच्या ऑफिसेसमध्ये बोलावलं जाईल त्यांनी त्याच्यासाठी जायचं आहे। आपल्याकडे 3 प्रकारचे राऊंड होणार आहेत। पहिला राऊंड जे स्पॉट सिलेक्शन, दुसरा राऊंड जे इथे इंटरव्ह्यू होईल आणि सेकंड राऊंडला तुम्हाला निवडलं जाईल आणि तिसरी प्रोसिजर असेल की आपल्याला बोलावलं जाणार। पहिली रो फक्त पहिली रो, आपण सेकंड रोचे काम केले। पहिली रो पहिली लाईन, ही ज्या पहिली लाईन आहे ज्या रिकाम्या चेअर आहेत त्याच्या बाजूची दुसरी लाईन आहे, लाईन तुम्ही उठायचं, तुम्ही म्हणजे बसून घ्या, कृपया करून
असतील